नमस्कार श्रोते हो, वेट लॉस माझा या मालिकेत मी चित्रा खरे तुमचं स्वागत करते. हेल्दी वेट लॉस करणं, सुडौल फिगर मिळवणं किंवा डायबेटीज आटोक्यात आणणं या विषयांवर आपल्याला मार्गदर्शन करतायत वृषाली मेहेंदळे. नमस्कार वृषालीताई. नमस्कार वृषालीताई, आपले एक श्रोते आहेत विमान नगरला राहणारे जतीन जगताप. ते 1-2 जिमचे मेंबर होते. त्यांनी असं विचारलंय की स्ट्रेचिंगच्या व्यायाम प्रकारांना तुम्ही इतकं जास्त महत्त्व का देता? कारण जिममध्ये बहुतेक जण हा व्यायाम जेमतेम 5 ते 7 मिनिटं करतात आणि तुमच्याकडं तोच व्यायाम 12 ते 15 मिनिटं केला जातो. आज मी थोडं सविस्तर सांगते. आपल्या शरीरात एकूण 650 ते 800 मसल्स असतात. ते एकूण 3 प्रकारचे असतात. त्यामध्ये स्मूथ मसल्स हे मुख्यतः पोट, फुफ्फुस आणि इंटरनल ऑर्गन्समध्ये असतात. दुसरं म्हणजे कार्डियक मसल्स. नावाप्रमाणे हे मसल्स हृदयामध्ये आणि हृदयावर असतात. तसंच तिसरं म्हणजे स्केलेटल मसल्स. हे शरीराच्या सगळ्या हाडांवर असतात. या मसल्सचा फिटनेस वाढवणं हे आपल्या हातात असतं. आपल्या प्रत्येक हालचालींमध्ये आपण यातले काही मसल्स वापरतो. त्यांची फ्लेक्झिबिलिटी आणि एफिशियन्सी वाढवण्यासाठी स्ट्रेचिंगचे व्यायाम हे अत्यंत उपयोगी पडतात. आता स्ट्रेचिंग म्हणजे काय, तर मसल ताणणं आणि आकुंचन करणं. जनरली आपल्या लोअर बॉडीपेक्षा अप्पर बॉडीच्या मसल्सना स्ट्रेचिंग हे अत्यंत आवश्यक असतं. लोअर बॉडीच्या स्केलेटल मसल्सना चालण्यामुळे आपोआप व्यायाम होतो. पण अप्पर बॉडीचा विचार केला तर आपण पुढे वाकतो पण सहसा मागे वाकत नाही किंवा साईड बेंडिंग तर आपण कधीच करत नाही. त्यामुळे पाठीचे मसल्स हे हळूहळू स्टीफ होतात आणि म्हणून पाठदुखी सुरू होते. आता अप्पर बॉडीचा मुख्य आधार म्हणजे स्पाइन किंवा मणके आणि अप्पर बॉडी ट्विस्टिंग, साईड बेंडिंग आणि फॉरवर्ड बॅकवर्ड बेंडिंग हे 3 स्ट्रेचिंगचे बेसिक व्यायाम जर तुम्ही रोज केले तर अप्पर बॉडीच्या जवळजवळ सगळ्या मसल्सची एफिशियन्सी वाढते आणि पाठदुखी व्हायची शक्यता खूप कमी होते. आता दिवसभर एका जागी बसून काम करणाऱ्या आणि विशेषतः IT इंडस्ट्रीतल्या लोकांना या व्यायामाचे खूप जास्त फायदे होतात. आता मी हे व्यायाम इतरांपेक्षा जास्त का देते त्याची कारणं सांगते. पहिलं म्हणजे स्ट्रेचिंग जास्त वेळा केलं तर नुकसान काहीच होत नाही. उलट मसल्सची कार्यक्षमता जास्त वाढते. आणि महत्वाचं कारण म्हणजे या व्यायामांचे रिपिटेशन्स आणि सेट वाढवले तर फॅट लॉस आणि वेट लॉस भरपूर आणि भरभर व्हायला मदत होते. म्हणजे आता मलाही लक्षात आलंय की आपणही यातल्या बऱ्याच गोष्टी करत नाही. मी सुद्धा उद्यापासून हे व्यायाम नक्कीच करेन. तुला सांगू का चित्रा, आपण सकाळी उठल्यावर दात घासतो, आंघोळ करतो, ब्रेकफास्ट करतो, हे सगळं नैसर्गिक रुटीन प्रमाणे आपोआप करत जातो. आता व्यायाम हा सुद्धा तितक्याच नैसर्गिक रीतीनं आणि नॉर्मल रुटीन म्हणून केला तर त्याचा कंटाळा कधीच येणार नाही. उलट एकदा तुम्हाला रोजच्या घामाची आणि त्यानंतरच्या फ्रेश फिलिंगची सवय लागली की नंतर व्यायामाशिवाय तुमचा एकही दिवस नाही. अगदी खरंय. वृषालीताई, समजा जनरल फिटनेससाठी एखाद्याला घरीच व्यायाम करायचा असेल तर तो कोणता, किती आणि कधी करावा? प्रश्न खूप छान आहे चित्रा. अगोदर मी व्यायामाचे काही बेसिक नियम किंवा थंब रूल्स सांगते. व्यायाम सुरू करण्याआधी तुम्ही तुमच्या फिजिशियनकडे जाऊन तुमच्या संपूर्ण फिजिकल चेकअप करून घ्या. तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल असल्याची खात्री करा. नंतर हिमोग्राम, फास्टिंग आणि PP शुगर, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3 या पॅथॉलॉजी टेस्ट करा. शिवाय डॉक्टरांनी सांगितल्या तर त्या सगळ्या वेगळ्या टेस्ट पण करून घ्या. याचे महत्वाचे फायदे म्हणजे एक तर तुमची फिजिकल कंडिशन कशी आहे हे तुम्हाला समजेल आणि दुसरं म्हणजे व्यायाम करताना काही नुकसान होण्याची शक्यता कमी होईल. आता व्यायाम करताना अंगात गरम कपडे घालावेत. शक्यतो कॉटनचे कपडे अधिक चांगले, कारण त्यामध्ये घाम टिपला जातो म्हणजे ऍब्सॉर्ब होतो. पंख्याखाली किंवा AC लावून अजिबात व्यायाम करू नका. घामावर वारं बसणार नाही याची काळजी घ्यावी. व्यायाम करण्या अगोदर किमान 2 तास तरी काहीही खाऊ नका. व्यायाम करताना सारखं पाणी पिऊ नका. त्याच्याऐवजी तहान लागली तर एखादी लिमलिटची गोळी खायला हरकत नाही. आता जिम मधला किंवा आउटडोर व्यायाम कुठलाही केला तर त्यात बॉडी वॉर्मिंग अपचे म्हणजे कार्डिओ रेस्पिरेटरी किंवा दम श्वासाचे व्यायाम आणि स्ट्रेचिंगचे व्यायाम या किमान 3 प्रकारांचा समावेश असलाच पाहिजे. या व्यतिरिक्त जाडी कमी करणारे किंवा तुमच्या आवडीचे इतर व्यायाम करायला काहीच हरकत नाही. व्यायामाच्या शेवटी शवासन मात्र टाळू नका. व्यायाम किती करायचा ते आपलं वय आणि स्टॅमिना यावर अवलंबून ठेवा. मात्र व्यायाम संपल्यानंतर दमायला होत असेल तर ते चुकीचं आहे आणि व्यायाम झाल्यानंतर दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिकच वाटलं पाहिजे. याचा अर्थ तुम्ही सही लाईनवर आहात. आता अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी यांचे काही व्यायाम तुम्ही करणार असाल तर ते मात्र 1 दिवसाआड करा. कारण जेव्हा तुम्ही सिलेक्टेड मसल्ससाठी व्यायाम करता तेव्हा त्याच्या रिकव्हरीसाठी किमान 48 तास ते 72 तास लागतात. एकाच वयाच्या, वजनाच्या आणि उंचीच्या 2 लोकांनी एकच व्यायाम केला तरी मिळणारा रिझल्ट हा बहुतेक
वेळेला वेगळा वेगळा असतो. त्यामुळे व्यायाम करताना इतरांशी स्वतःची तुलना कधीही करू नका. तसंच आठवड्याचा एक दिवस व्यायामाला पूर्णपणे सुट्टी घ्या. त्यामुळे शरीराची रिकव्हरी म्हणजे सगळ्या मसल्सची रिकव्हरी उत्तम होईल. वृषालीताई, तळेगावला राहणाऱ्या नीला महाजन यांनी विचारलंय की तुमच्या स्लिमिंग सेंटर्समध्ये व्यायामाची मशीन्स नाहीत आणि तुमच्याकडे वेट ट्रेनिंग हा प्रकार सुद्धा नाही. हे खरं आहे का? मग तरी सुद्धा तुमच्याकडे कमी दिवसात जास्तीत जास्त वेट लॉस कसा होतो? नीलाताई, माझ्या स्लिमिंग सेंटर्समध्ये कार्डिओ व्यायामांसाठी सायकली आणि वॉकर सोडून इतर कोणतीही मशीन्स नाहीत. तसंच मी वेट ट्रेनिंगचे कोणतेही व्यायाम देत नाही. याची कारणं खूप इंटरेस्टिंग आहेत. माझं पहिलं स्लिमिंग सेंटर सुरू करण्यापूर्वी मी पुण्यातच एका जिम मध्ये इन्स्ट्रक्टरची नोकरी करत होते. वेट लॉस साठी वेट ट्रेनिंग केलं तर काय तोटे होतात हे त्यावेळेला मी 4 वर्ष प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं, अनुभवलं आणि म्हणूनच मग मी फ्री हँड फ्लोअर एक्सरसाइजचा हा वेगळा पॅटर्न तयार केला. पण त्या जिम मध्ये तो इम्प्लिमेंट करण्याची मला परवानगी मिळाली नाही. मग मात्र मी इरेला पेटले आणि स्वतःचं स्लिमिंग सेंटर सुरू करून तिथे फक्त माझाच पॅटर्न ठेवायचा असं मी ठरवलं आणि वृषाली स्लिमिंग सेंटरचा जन्म हा असा झालाय. ग्रेट. म्हणजे तुमच्या पॅटर्नवरचा तुमचा त्यावेळचा आत्मविश्वास खरोखरच कौतुकास्पद म्हटला पाहिजे. नीलाताईंचा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही वेट ट्रेनिंग का देत नाही आणि तरीही तुमच्याकडे कमी दिवसात जास्तीत जास्त वेट लॉस कसा होतो? नीलाताई, वेट लॉस साठी लोक वेट ट्रेनिंग का करतात आणि खरं वेट ट्रेनिंग म्हणजे काय ते आपण आधी पाहूयात. वेट ट्रेनिंग म्हणजे काय तर डम्बेल्स, बारबेल्स, लॅट पुली, पेग डेक अशी अनेक प्रकारची बाह्य वजन किंवा ऍडिशनल वेट्स घेऊन केलेले व्यायाम किंवा जिम मधला मशीन वर्कआउट. या व्यायामांच्या प्रत्येक रिपिटेशन्स मध्ये त्या भागातले स्नायू हे शरीराच्या वजनाव्यतिरिक्त ऍडिशनल वेट्स उचलत असतात. त्यामुळे त्या स्नायूंची कार्यक्षमता, ताकद आणि कॅलरी खर्च करण्याची क्षमताही वाढते. आता आपले स्नायू हे सगळ्यात जास्त आणि सगळ्यात लवकर कॅलरी खर्च करतात. म्हणून वेट ट्रेनिंगमुळे डेव्हलप झालेले स्नायू हे कमी वेळात खूप जास्त कॅलरी बर्नआउट करायला लागतात. आता वेट ट्रेनिंग करताना बरीच लोक लो कॅलरी डाएट सुद्धा करतात. त्यामुळे ही अतिरिक्त जी ऊर्जा आहे तिची गरज ही जास्तीचं फॅट जळून मिळवली जाते आणि म्हणूनच फॅट कमी होतं म्हणजे थोडीशी जाडी कमी होते. पण शास्त्रशुद्ध पद्धतीने वेट ट्रेनिंग केलं तर त्याचा अजून एक फायदा म्हणजे शरीराची ऊर्जा खर्च करण्याची क्षमता वाढल्यामुळे तुमचा BMR किंवा बेझल मेटाबॉलिक रेट वाढतो. थोडक्यात म्हणजे कोणतीही हालचाल न करता 24 तासात ऊर्जा खर्च करण्याची शरीराची क्षमता वाढते. अच्छा, मग एवढं सगळं असतानाही तुम्ही वेट ट्रेनिंगला नको का म्हणता? तुला सांगू का, आता आपण वेट ट्रेनिंगचे फक्त फायदे बघितले, पण हे फायदे कधी होतात तर त्यासाठी कमी वेट्स आणि जास्त रिपिटेशन्स करणं, वेट ट्रेनिंगच्या आधी कार्डिओ आणि स्ट्रेचिंगचे व्यायाम करणं, वेट ट्रेनिंगचा अतिरेक न करणं आणि मुख्य म्हणजे वेट ट्रेनिंगमुळे मसल्स बिल्डिंग होऊ न देणं, हे जर केलं तरच त्याचे फायदे होतात. आता दुर्दैवाने काय माहितीये का की वेट ट्रेनिंग आणि वेट लिफ्टिंग यातला फरक हा बहुतेक लोकांना कळतच नाही. जिम मध्ये इतरांकडे पाहून बहुतेक लोक ही जास्त वेट्स आणि जास्त रिपिटेशन्स ही वेडीवाकडी करत असतात. त्यामुळे मसल बिल्डिंग होतं आणि स्नायूंचे आकार आणि त्यांची वजन ही वेडीवाकडी वाढतात. त्यामुळे वेट लॉस आणि फॅट लॉस झालेला दिसतच नाही. पण मग वेट ट्रेनिंगमुळे काय काय तोटे होऊ शकतील? वेट ट्रेनिंग करून वेट लॉस झाला नाही म्हणून माझ्याकडे आलेल्यांची संख्या भरपूर असते. त्यांचे अनुभव सांगते. पहिलं म्हणजे वेट ट्रेनिंग करून फॅट लॉस थोडासा झालेला दिसतो पण त्या प्रमाणात वेट लॉस अजिबात होत नाही. दुसरं म्हणजे शरीराचा आकार आणि बेढपपणा तो तर अजिबात कमी होत नाही, तो वाढतो. तिसरं म्हणजे बायका या मस्क्युलर म्हणजे लेडी अर्नॉल्ड श्वार्झनेगर सारख्या दिसायला लागतात. आणि चौथं म्हणजे भूक प्रचंड वाढते आणि डाएटिंग करून पोट भरत नाही. शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे वेट ट्रेनिंग सोडल्यानंतर वजन आणि आकार वेडी वाकडी प्रचंड प्रमाणात वाढतात. अच्छा, मग तुमच्या वेट्रेक्स पॅटर्नमुळे हे तोटे होत नाहीत का? अजिबात नाही. माझ्या व्यायामामध्ये मी शरीराच्या अवयवांची वजन वापरते आणि मसल बिल्डिंग होऊ न देता मसल टोनिंग करते. त्यामुळे स्नायूंची कार्यक्षमता वाढते. पण आकार आणि त्यांची वजन मात्र अजिबात वाढत नाहीत. त्यामुळे शरीराचं आकारमान आणि वजन हे दोन्ही बराबर कमी होतं. दुसरं म्हणजे समजा तुम्ही माझे व्यायाम बंद केले तरी वजन आणि आकार वाढण्याचा रिव्हर्स इफेक्ट होत नाही. अजूनही बरेच फायदे आहेत पण आज वेळ कमी असल्यामुळे ते मी तुला पुढच्या भागात नक्की सांगेन. श्रोते हो, वेट लॉस बरोबरच फॅट लॉस होणं, शरीराचा आकार कमी होणं, फेमिनिटी टिकणं, बेढपपणा कमी होणं आणि हे सगळं नंतर टिकणं किती महत्वाचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच. त्यामुळे तुम्हाला हेल्दी वेट लॉस करायचा असेल, सुडौल फिगर पाहिजे असेल किंवा तुमचा डायबिटीज आटोक्यात आणायचा असेल, तिथल्या प्रोग्राम्सच्या अधिक माहितीसाठी 9422323461 किंवा 9527734613
किंवा 9527730493 या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. तसंच त्यांच्या www.वृषालीस्लिमिंग.com या वेबसाईटला भेट द्या. तोपर्यंत फिट रहा, खुश रहा.